नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आर के जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत जिल्हा न्यायालय भरतीसाठी अतिसंभाव्य प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ लास्टपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण की मित्रांनो तुम्हाला मी असेच व्हिडिओ बनवत राहील। प्रश्न पहिला, प्रत्येक घरात LPG गॅस जोडणी असणारे पहिले राज्य कोणते? उत्तर आहे हिमाचल प्रदेश। प्रश्न दुसरा, 2001च्या जनगणनेनुसार भारताचे लिंग गुणोत्तर किती होते? उत्तर आहे 933। प्रश्न तिसरा, कोणत्या मृदेत पोटॅशियम प्रमाणात जास्त आहे? उत्तर आहे रेगूर मृदा। प्रश्न चौथा, ATMचा फुल फॉर्म काय आहे? उत्तर आहे ऑटोमेटेड टेलर मशीन। प्रश्न पाचवा, कर्कवृत्ताला सर्वात जवळ असणारे शहर कोणते? उत्तर आहे कोलकाता। प्रश्न सहावा, जैन धर्माचे शेवटचे तीर्थकर डॅडस होते? उत्तर आहे वर्धमान महावीर। प्रश्न सातवा, प्राचीन भारतामध्ये हडप्पा संस्कृती कोणत्या नदीकाठी अस्तित्वात आहे? उत्तर आहे रावी। प्रश्न आठवा, सुभाषचंद्र बोस यांचे जन्म ठिकाण ओडिशा राज्य कुठे आहे? उत्तर आहे कटक। प्रश्न नववा, अलमगीर ही उपाधी कोणी धारण केली होती? उत्तर आहे औरंगजेब। प्रश्न दहावा, छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ या ठिकाणी आहे? उत्तर आहे बुलढाणा। प्रश्न 11, गुरु नानक यांचे जन्मस्थळ कोणते? उत्तर आहे पटना। प्रश्न 12, राणा प्रताप सागर योजना कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे राजस्थान। प्रश्न 13, दगडी कोळशाची पहिली खाण राणीगंज ही कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे पश्चिम बंगाल। प्रश्न 14, लोकटक हे त्रंगते सरोवर कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे मणिपूर। प्रश्न 15, खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेला आत्मा असे म्हणतात? उत्तर आहे सरनामा। प्रश्न 16, आफ्रिका खंडातील सर्वात मोठे सरोवर कोणते? उत्तर आहे व्हिक्टोरिया सरोवर। प्रश्न 17, रडार यंत्रणेने कोणत्या लहरीचा वापर केला जातो? उत्तर आहे रेडिओ। प्रश्न 18, टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकाचा वेध घेत असताना नीरज चोप्रा किती मीटर अंतरावर भाला फेकला? उत्तर आहे 87.58। प्रश्न 19, लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोणी भूषवतात? उत्तर आहे लोकसभा अध्यक्ष। प्रश्न 20, पानामध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते? उत्तर आहे सूर्यप्रकाश। प्रश्न 21, कोणत्या जीवनसत्वामुळे हाडे बळकट होतात? उत्तर आहे ड। प्रश्न 22, भारतातील पहिले गाव कोणते? उत्तर आहे माना। प्रश्न 23, 100% रेल्वे विद्युतीकरण झालेल्या देशातील पहिले राज्य कोणते? उत्तर आहे हरियाणा। प्रश्न 24, शौर्य पुरस्काराने सन्मानित होणाऱ्या भारतीय हवाई दलातील पहिली महिला कोण आहे? उत्तर आहे दीपिका मिश्रा। प्रश्न 25, सरबजीत सिंग कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर आहे नेमबाजी। प्रश्न 26, आरोग्य हक्क कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते? उत्तर आहे राजस्थान। प्रश्न 27, उडान योजनेची सुरुवात केंद्र सरकारने कधी केली? उत्तर आहे 2017। प्रश्न 28, 2023चे आदिवासी साहित्य संमेलन कोठे पार पडले? उत्तर आहे पुणे। प्रश्न 29, भारतात किती भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आहे?
उत्तर आहे 6. प्रश्न 30. 2023चा रॅमन मॅग्सेस पुरस्कार कवी कनन यांना मिळाला ते प्रसिद्ध डॅडॅस होते. उत्तर आहे कर्करोग तज्ज्ञ. प्रश्न 31. छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्काराची सुरुवात कधी झाली? उत्तर आहे 2008. प्रश्न 32. दादासाहेब फाळके पुरस्कार 2011 कुणाला जाहीर झाला? उत्तर आहे वहिदा रहमान. प्रश्न 33. जागतिक मसाला काँग्रेस संमेलन 2023 कोठे पार पडले? उत्तर आहे मुंबई. प्रश्न 34. डॅश हा भारतातील सर्वात प्राचीन उद्योग आहे? उत्तर आहे सुती कापड उद्योग. प्रश्न 35. हिऱ्याच्या खाणी कोणत्या खंडात विपुल प्रमाणात आहेत? उत्तर आहे आफ्रिका. प्रश्न 36. कावेरी जल विवाद कोणत्या 2 राज्यात दरम्यान आहे? उत्तर आहे कर्नाटक आणि तामिळनाडू. प्रश्न 37. केंद्र शासनाने खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय मतदान दिन म्हणून घोषित केला आहे? उत्तर आहे 25 जानेवारी. प्रश्न 38. मंडालेच्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी कोणता ग्रंथ लिहिला? उत्तर आहे गीता रहस्य. प्रश्न 39. डॅश हे भारतातील सर्वात कमी साक्षरता प्रमाण असलेलं राज्य आहे? उत्तर आहे बिहार. प्रश्न 40. चंद्रावर पाऊल ठेवणारी पहिली महिला कोण ठरली? उत्तर आहे क्रिस्टिनेचा एच कोच. प्रश्न 41. जहाद तलवार हा नौदल सराव कोणत्या 2 देशांदरम्यान पार पडला? उत्तर आहे भारत आणि USA. प्रश्न 42. भुजंग काय आहे? उत्तर आहे ड्रोनचे नाव. प्रश्न 43. न्यायाधीश सुभाषिस तलपात्रा यांची खालीलपैकी कोठे नियुक्ती झाली? उत्तर आहे ओडिशा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. प्रश्न 44. सरपंच पद गेले तरी पोट निवडून लढता येते असा महत्त्वपूर्ण निर्णय कोणत्या खंडपीठाने केला? उत्तर आहे नागपूर खंडपीठ. प्रश्न 45. 2023 मध्ये चर्चेत असलेले अंतरवली सराटी गाव जालना जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? उत्तर आहे अंबड. प्रश्न 46. नुकताच जाहीर करण्यात आलेला 32वा सरस्वती सन्मान खालीलपैकी कुणास मिळाला? उत्तर आहे शिवशंकरी. प्रश्न 47. आंध्र प्रदेशच्या राजधानीचे नाव सांगा. उत्तर आहे विशाखापट्टणम. प्रश्न 48. वरुणा 2023 हा नौदल सराव कोणत्या 2 देशांदरम्यान पार पडला? उत्तर आहे भारत आणि फ्रान्स. प्रश्न 49. डॅश हा दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा केला जाणार आहे? उत्तर आहे 15 जानेवारी. प्रश्न 50. इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ हे डॅश या राजधानीशी संबंधित आहे? उत्तर आहे केरळ. प्रश्न 51. नारी शक्ती वंदन विधेयक 2023 यास राष्ट्रपितांना कधी मंजुरी दिली? उत्तर आहे 19 सप्टेंबर 2023. प्रश्न 52. भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे खालीलपैकी कोणास म्हणतात? उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. प्रश्न 53. सार्क घटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? उत्तर आहे 1985. प्रश्न 54. महाधिवक्ता यांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? प्रश्न आहे उत्तर आहे राज्यपाल. प्रश्न 55. भारताचा राष्ट्रीय मानवी हक्क आयोग त्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? उत्तर आहे 1993. प्रश्न 56. GST ची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे? उत्तर आहे आसाम. प्रश्न 57. भारतीय जनता पक्ष याची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? उत्तर आहे 1980. प्रश्न 58. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस यांची स्थापना 1920 मध्ये कोणी केली? उत्तर आहे लाला लजपत राय. प्रश्न 59.
केंद्राचे धन विधेयक खालीलपैकी कोणत्या सभागृहामध्ये प्रथम मांडावे लागते? उत्तर आहे लोकसभा. प्रश्न 60वा. GST वस्तू व सेवा कर दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? उत्तर आहे 1 जुलै. प्रश्न 61. भारताने आपला पहिला अणुस्फोट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केला होता? उत्तर आहे पोखरण. प्रश्न 62. रोका हा शेतीचा प्रकार कोणत्या देशामध्ये बघावयास मिळतो? उत्तर आहे ब्राझील. प्रश्न 63. भत्रा या शब्दाचा समानार्थी शब्द काय? उत्तर आहे पती. प्रश्न 64. कावळा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? उत्तर आहे वायस. प्रश्न 65. मेघ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? उत्तर आहे ढग. प्रश्न 66. म्हणीला खालीलपैकी काय म्हणतात? उत्तर आहे पारंपरिक शब्द. प्रश्न 67. म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. अति तिथे माती. उत्तर आहे अतिरेक हा परिणामी नुकसानदायक. प्रश्न 68. विडा उचलणे वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा. उत्तर आहे प्रतिज्ञा करणे. प्रश्न 69. खत फोडणे वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. उत्तर आहे दूषण देणे. प्रश्न 70. तिने चिंच खाली या वाक्याचा प्रयोग ओळखा. उत्तर आहे कर्मणी. प्रश्न 71. हार या शब्दाचा अनेक वचन करा. उत्तर आहे हार. प्रश्न 72. गायरान या शब्दाचे लिंग ओळखा. उत्तर आहे नपुंसकलिंगी. प्रश्न 73. राष्ट्रध्वज कोणत्या प्रकारचा समाजाचे उदाहरण आहे? उत्तर आहे तत्पुरुष समास. प्रश्न 74. वित्त आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? उत्तर आहे 1951. प्रश्न 75. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष खालील अध्यक्ष आणि सदस्य याची नेमणूक कोण करतात? उत्तर आहे महाराष्ट्राचे राज्यपाल. प्रश्न 76. सागाची लागवड ही खालीलपैकी कोणत्या पद्धतीने केली जाते? उत्तर आहे स्टॅम्प पद्धत. प्रश्न 77. भारताचे नवे आर्थिक धोरण केव्हा जाहीर झाले? उत्तर आहे जुने 1991. प्रश्न 78. भारतातील कोणत्या अंशाचे रेखावृत्त हे प्रमाण रेखावृत्त आहे? उत्तर आहे 82/30. प्रश्न 79. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय मुद्रा निधीचे कार्यालय आहे? उत्तर आहे वॉशिंग्टन. प्रश्न 80. अ कॉल टू हॉनर या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? उत्तर आहे जसवंत सिंग. प्रश्न 81. कायद्याद्वारे कामाचा हक्क मान्य करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न 82. खालीलपैकी कोणते वर्ष हे लिपिक वर्ष आहे? उत्तर आहे 2020. प्रश्न 83. सन 1962 मध्ये भारतावर हल्ला करला तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री कोण होते? उत्तर आहे V.K. कृष्ण मेनन. प्रश्न 84. मेंढीची कोणती जात ही उत्तम लोकरीसाठी प्रसिद्ध आहे? उत्तर आहे काश्मीरी मेरिमो. प्रश्न 85. महाराष्ट्रात सर्वात जास्त साक्षरता जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? उत्तर आहे मुंबई उपनगर. प्रश्न 86. महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आंबोली हे कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे सिंधुदुर्ग. प्रश्न 87. द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली? उत्तर आहे 1 नोव्हेंबर 1956. प्रश्न 88. महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी खालीलपैकी कोणता आहे? उत्तर आहे कोकीळ. प्रश्न 89. मिठांगराजा जिल्हा असे खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला म्हणतात? उत्तर आहे रायगड. प्रश्न 90. रायगड हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? उत्तर आहे कोकण विभाग. प्रश्न 91. मकरंद दगड हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न 92, कृष्णा या नदीची खालीलपैकी कोणती उपनदी आहे? उत्तर आहे भीमा. प्रश्न 93, कोल्हापूर हे पणजी याच्या दरम्यान खालीलपैकी कोणत्या घाट लागतो? उत्तर आहे फोंडा घाट. प्रश्न 94, श्री गणपती हे अष्टविनायकापैकी गणपती मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? उत्तर आहे रांजणगाव, पुणे. प्रश्न 95, सागरेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे सांगली. प्रश्न 96, नॅशनल हायवे क्रमांक 50 हा खालीलपैकी कोणता आहे? उत्तर आहे पुणे नाशिक. प्रश्न 97, संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र जवाहरनगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? उत्तर आहे भंडारा. प्रश्न 98, महाराष्ट्राला लागून किती राज्याची सीमा आहे? उत्तर आहे 6. प्रश्न 99, मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे तानसाई धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे ठाणे. प्रश्न 100, गणपतीपुळे हे समुद्रकिनाऱ्यावरील निसर्गरम्य स्थान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे रत्नागिरी. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे. जे कोणी टेलिग्रामला जॉईन नाही झाले त्यांनी जॉईन व्हावे. तिथे तुम्हाला सर्व प्रकारच्या PDF मिळून जातील.